प्रियंका किचन चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीचं तुम्ही पाणीपुरी चाट करून बघा. इकडे मी बटाटे घेतलेले आहे. भिजवलेली आपले हरभरे आहे ते पाण्यात टाकायचे आहे आणि कुकरला लावून ते शिजवून घ्यायचे आहे. आता इकडे आपण बटाटे आपले शिजलेले आहे. आता कुकर उतरून घ्यायचं आहे. त्यामधले बटाटे काढून घ्यायचे आहे. आता हे बटाटे मी साल काढून घेतलेले आहे. इकडे मी हरभरे भिजवलेले होते ते घेतलेले आहे. आता इकडे मी एक टमाटर घेतलेलं आहे, त्याला कट करून घेणार आहे. मस्त बारीक कट करून घ्यायचं आहे. आता टमाट्याला मी कट करून आणि बारीक चिरून घेणार आहे. तर नवीन असाल चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इकडे मी टमाटर कट करून घेतला आहे बारीक. आता आपण त्याला वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कांदा घ्यायचा आहे. इकडे कांद्याची मी साल काढून घेतलेली आहे. हे कांदा घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतली आहे. त्याला पण बारीक कट करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जे वस्तू असतील ते तुम्ही, जसे की तुमच्याकडं काकडी असेल तर तुम्ही काकडीसुद्धा टाकू शकता. तर माझ्याकडे जेवढे आहे तेवढं मी ते टाकणार आहे. इकडे मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे. आता आपला कांदा कट करून झालेला आहे मस्तपैकी. आता इकडे मी थोडंसं तेल तापत ठेवलं आहे. आता आपल्याला ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या आहे त्या मस्तपैकी तळून घ्यायच्या आहे. इकडे मी तेलामध्ये 2-3 पुड्या टाकलेल्या आहे. त्याला मस्तपैकी चांगल्या तळून घेणार आहे. आता ह्या तेलात टाकल्यावर मस्तपैकी टट्टम अशा फुगल्या आहे. आता याला आपण काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये. आता मी ह्या पुड्या काढून घेणार आहे. परत मी थोड्याशा पाणीपुऱ्या टाकल्या आहे आणि आपल्या पुड्या मी तळून घेतलेल्या आहे. आता इकडे एक प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये मी पाणीपुरीच्या पुड्या चांगल्या फोडून घेणार आहे. हाताने मस्त क्रश करून घ्यायचं आहे. सर्व पुड्या मी टाकून हाताच्या साहाय्याने त्याला क्रश करून घेणार आहे. आपल्याला इकडे चाट बनवायचा आहे, त्याच्यासाठी आपण हे कुरकुरीत मस्तपैकी आपण ह्या तोडून घ्यायच्या आहे. आता इकडे पूर्णपणे पाणीपुरीच्या पुऱ्या तोडून झाल्या आहे. हाताने जे मोठे तुकडे आहेत ते पण चांगले क्रश करून घ्यायचे आहे. आता याच्यात आपल्याला एक चिरलेला बारीक कांदा टाकायचा आहे. आता मी कांदा पूर्ण अख्खाच्या अख्खा टाकलेला आहे. इकडे जे टमाटर कट करून घेतले होते ते पण टाकून घेणार आहे. नंतर बटाटा आहे, तो बटाटा चांगला व्यवस्थित शिजवला होता. त्याला मी चांगलं मॅश करून टाकणार आहे हाताच्या साहाय्याने. आता यावर मी आपले बटाटे पण झाले आहे. इकडे चणे आहे, आपले हे हरभरे आहे हे भिजवलेले मी थोडेसे उकळून घेतले होते ते टाकणार आहे. त्यानंतर इकडे हिरव्या मिरच्या आहे, हिरव्या मिरच्या पण टाकून घेणार आहे मी. त्या थोड्याशा तेलामध्ये तळून घेतल्या होत्या, डायरेक्ट कच्च्या नाही टाकल्या, कारण लहान मुलं चाट खातात त्याच्यामुळे ते तातात येतात, ते तिखट लागतं. इकडे मी लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकलं आहे वरून. इकडे 1 चमचा मीठ घेतलं आहे. मीठ आपण चांगलं भुरळून टाकणार आहोत. इकडे सॉस घेतलेला आहे, टोमॅटो सॉस आहे, तो टाकून घ्यायचा आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इकडे चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता याच्यावर आपल्याला बारीक सेव पण टाकायची आहे. त्याच्या आधी आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आपल्याला चमच्याचा वापर करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झालेलं आहे. इकडे मी बारीक शेव घेतलेली आहे, बारीक शेव टाकणार आहे. मस्तपैकी आपण जो आपला जो चाट बनवतो त्याच्यावर पूर्ण आपण बारीक शेव टाकून घ्यायची आहे. आता बघा हे सर्व आपण टाकून घेतलेलं आहे. त्याचे अर्धा लिंबू पिळायचा आहे. मस्त खट्टा मिठा अशी चव येते. आता इकडे कोथिंबीरवरून आपण एक कोथिंबीर टाकणार आहोत, अर्धी कट केलेली. आता बघा किती छान असा आपला हा चाट बनवून तयार आहे. बघा आता मी कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि मुलांना तुम्ही हे द्या, आवर्जून मुलं आवडीने खातील. तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही वरून थोडंसं दही टाकलं तरी चालेल. माझ्या मुलांना दही नाही आवडत म्हणून मी असंच पद्धतीने बनवलं, पण खूप टेस्टी झालं. तर तुम्ही नक्की करून बघा. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आपलं चाट आता खाण्यासाठी मस्तपैकी तयार आहे. आता हे मी चमच्या साहाय्याने मिक्स केलेलं आहे. आता बघा एकदम मस्त आपलं हे चाट बनवून तयार आहे.
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका.